15 कोटी घेतले आहेत, विकासाच्या गप्पा मारू नका, राऊतांचा मोठा खुलासा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. बंडखोरी करण्यापूर्वी एका खासदाराने दिल्लीत भेट घेऊन सरकारशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला, असा दावा राऊत यांनी केलेला आहे. आणि एका मुलाखतीत बोलताना राऊत यांनी संबंधित खासदाराचे नाव न घेता त्यांच्यात झालेल्या संवादाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत झालेल्या भेटीत या खासदाराने मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली, तसेच सरकारशी समन्वय साधून काम करण्याचा सल्ला दिला. मात्र यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी थेट प्रश्न विचारला आहे की सरकारशी नेमकं कसं जुळवून घ्यायचं आणि त्यासाठी काही ठराविक फॉर्म्युला आहे का, असंही त्यांनी विचारले. मात्र संबंधित खासदारांनी पुन्हा सरकारशी जुळवून घेण्याचाच आग्रह धरल्याने राऊत यांनी सांगितलं, यानंतर आपण त्या खासदाराला स्पष्ट शब्दात सांगितले की पक्षाने उमेदवारी दिली, निवडणुकीत पाठबळ दिलं आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे ते खासदार झाले. शिवाय निवडणूक लढवताना विरोधी पक्षात राहून संघर्ष करावा लागेल याची पूर्ण जाणीव असतानाच त्यांनी निवडणूक लढवली होती, अशी आठवण करून दिल्याचे राऊत यांनी म्हटलंय. तसेच विकास कामांच्या नावाखाली पक्षांतराचा विचार केला जात असल्यास तो केवळ बहाणा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आणि संबंधित खासदाराला काही आर्थिक लाभ मिळाल्याच्या चर्चा ऐकव्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्याला विकास निधी कसं म्हणायचा, असा सवाल आपण विचारल्याचं राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान शिवसेनेतील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षांतर्गत संघर्ष अधिक तीव्र झालेला असून या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचे राजकारण चांगलंच रंगलेलं आहे. संजय राऊत यांनी सांगितलेला हा संवाद सध्या राजकीय वर्तुळात चांगला चर्चेचा विषय ठरतो आहे. खासदार नेमका कोण आहे? बघा की प्रत्येकाचा विषय येतो पैसा आणि निधी हे काय फुटण्याचं कारण असू शकत नाही. मग मोदी दंडवते फुटले असते, मधु लिमये फुटले असते, मी त्यांना सांगितलं जॉर्ज फर्नांडिस फुटले असते. तुम्ही जेव्हा आमच्याकडे उमेदवारी मागायला येता शिवसेनेकडे की मला निवडणूक लढायची आहे, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की मी विरोधी पक्षात आहे, शिवसेना विरोधी पक्षात आहे आणि इथे संघर्ष आहे विरोधी पक्षामध्ये. तरी तुम्ही आमच्याकडे उमेदवारी मागायला येता आणि लढण्याची भाषा करता आणि मग निवडून आल्यावर तुम्हाला सत्तेची ऊब हवी असते, हे चुकीचं आहे. म्हटलं या देशामध्ये सगळ्यात जास्त प्रतिष्ठा ही विरोधी पक्षांच्या उत्तम आमदार खासदारांना आहे. आम्ही एक उदाहरण आहोत त्याच्यामध्ये. सगळे जॉर्ज फर्नांडिसपासून मधु दंडवते असतील, मधु लिमया असतील, कॉम्रेड हिरेन मुखर्जी असतील, एकेकाळी ममता बॅनर्जी होत्या, हे सगळे विरोधी पक्षातून पुढे आलेले लोक आहेत. विरोधी पक्षात काम करणं ही सन्मानाची गोष्ट आहे. आपण लोकांचा आवाज आहोत हे त्यांना मी समजून सांगितलं. पण आता त्यांना 200 कोटीचा निधी, 500 कोटीचा निधी अशी आमिष दाखवून आता 500 कोटीमध्ये 25% सरळ किकबॅक मिळते त्या लोकांना. त्या किकबॅक आणि 25 कोटीचं 50 कोटीचं जे कमिशन मिळतं आहे त्या मोहामध्ये खासदार अडकत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.